नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 ऑगस्ट 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? सूर्य ड्रोन नाथन 2025 ही जी काही ड्रोन स्पर्धा होती कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हिमाचल प्रदेश या राज्याअंतर्गत या ठिकाणी सूर्य ड्रोन नाथन 2025 ही जी काही ड्रोन चॅम्पियनशिप होती ती या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ सावकाशपणे प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? इस्रोने कोणत्या राज्यामध्ये अंतराळ प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इस्रो या संस्थेने या ठिकाणी अरुणाचल प्रदेश या राज्याअंतर्गत अंतराळ प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतो इस्रोबद्दल बिलकुल विसरून जायचं नाही. मग मला कमेंट करून सांगा इस्रोचा फुल फॉर्म काय आहे, इस्रोची स्थापना केव्हा झाली, इस्रोचं मुख्यालय कुठे आहे आणि इस्रोचे वर्तमानमधील चेअरमॅन अध्यक्ष कोण आहेत, एवढ्या 4 गोष्टी मला तुम्ही कमेंट करून सांगायच्या आहेत. ठीक आहे, तोपर्यंत आपण काय करूया, अरुणाचल प्रदेश या राज्याबद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 ला झाली. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू, राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आणि राजधानी आहे इटानगर. 2 महत्त्वाचे धरणं आहेत रंगनाडी आणि सुभानसिरी आणि 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा. बरेच जण या ठिकाणी कमेंट करत आहेत की सर जेव्हा तुम्ही राज्याची माहिती देता त्यासोबत महत्त्वाचे जे काही नृत्य प्रकार आहेत, डान्सचे टाईप आहेत त्याच्यावरती सुद्धा इन्क्लुडेशन करा. ठीक आहे, त्याच्यावरती काम सुरू झालेलं आहे. या ठिकाणी अरुणाचल प्रदेशचे या ठिकाणी जे काही मुख्य नृत्य प्रकार आहेत ते लिहून घ्या. बुइया, चलो, वांचो आणि पोनू. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. द वेट लॉस रिव्होल्यूशन, वेट लॉस ड्रग्ज अँड हाऊ टू यूज देम नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लॉन्च केलेलं आहे? लक्षात घ्या, कधी कधी प्रश्न फिरून विचारले जातात. पुस्तक कोणी लिहिलं आहे आणि पुस्तक कोणी लॉन्च केलं आहे याच्यामध्ये फरक आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लॉन्च कोणी केलं आहे? डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी लॉन्च केलेलं आहे. परंतु पुस्तक लिहिलं कोण आहे तर त्यांची नावे लिहून घ्या. शिवम वीज आणि डॉक्टर अमरीश मित्तल. ठीक आहे, शिवम वीज आणि डॉक्टर अमरीश मित्तल या दोघांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि पुस्तकाला लॉन्च केलं आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी. ठीक आहे, प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर लगेच नवनवीन जे काही लेटेस्ट पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झालेली आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. विंग्स टू आवर होप्स हे पुस्तक लिहिलं आहे द्रौपदी मुर्मू यांनी. द न्यू वर्ल्ड 21st सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया हे पुस्तक लिहिलं राम माधव यांनी. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक लिहिलं प्रेम प्रकाश यांनी. द इमर्जन्सी डायरीज हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे अमित शहा यांच्याद्वारे. कन्फेशन्स ऑफ अ शेक्सपियर ॲडिक्ट हे पुस्तक लिहिलं VS रवी यांनी. बिलिव्हर्स डलायमा वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पाथ टू पॉवर हे पुस्तक लिहिलं अभिषेक चौधरी यांनी. पोलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया हे पुस्तक लिहिलं दिनेश कुमार गुप्ता यांनी. द को सायन्स नेटवर्क हे पुस्तक लिहिलं सुगत श्रीनिवास राजू यांनी. MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक लिहिलं प्रियंबदा जयकुमार यांनी. आणि द वेट लॉस रिव्होल्यूशन, वेट लॉस ड्रग्ज अँड हाऊ टू यूज देम हे पुस्तक लिहिलं डॉक्टर अमरीश मित्तल आणि शिवम वीज यांनी. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाणार. दरवर्षी भारतीय अक्षय ऊर्जा दिवस इंडियन रिन्युएबल एनर्जी डे हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी दरवर्षी 20 ऑगस्टला आपण या ठिकाणी भारतीय अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉईंट लिहून घ्या. या उपक्रमाचा उद्देश अक्षय ऊर्जेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. आणि 2025 मध्ये थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या आवर पॉवर आवर प्लॅनेट अशा प्रकारची थीम आहे 2025 साठी.
ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला बरेच दिवस असतात, जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे यांची जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह, 6 ऑगस्टला हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस, 8 ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2025ला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 79व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. कोणत्या देशाने मानवयुक्त चंद्र लँडर लॅनू ची पहिली चाचणी घेतलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन देशाने मानवयुक्त चंद्र लँडर लॅनूची पहिली चाचणी घेतलेली आहे. पॉइंट लिहून घ्या. जे 2030 पर्यंत पहिले चीनी अंतराळवीर चंद्रावर पाठवण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे. लॅनू असं या मानवयुक्त चंद्र लँडरचं नाव आहे, ज्याची पहिली चाचणी घेण्यात आलेली आहे चायनाच्या द्वारे. चायना अध्यक्ष आहेत वर्तमानमध्ये शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग आणि चलन वापरलं जातं रेनमिनबी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 2025 मध्ये कोणता क्लब जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब बनलेला आहे? मोस्ट व्हॅल्युएबल फुटबॉल क्लब इन द वर्ल्ड. बरोबर. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रिअल माद्रिद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. आरोग्य शास्त्रज्ञांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी शाईन SHINE शाईन नावाचा प्रोग्राम कोणी सुरू केलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ICMR हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जे काही आरोग्य शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला बूस्ट करण्यासाठी, पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी शाईन नावाचा प्रोग्राम या ठिकाणी ICMRने सुरू केलेला आहे. शाईन फुल फॉर्म काय आहे? SHINE असं लिहून घ्या. त्याचा फुल फॉर्म लिहून घ्या. सायन्स, हेल्थ अँड इनोव्हेशन फॉर नेक्स्ट जन एक्सप्लोरर्स प्रोग्राम. बरोबर. या देशव्यापी उपक्रमाचे उद्दिष्ट आरोग्य आणि जैववैद्यकीय संशोधनाशी संबंधित परस्पर संवादी क्रियाकलापांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून आरोग्य शास्त्रज्ञांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. आणि कोणी या ठिकाणी सुरू केला आहे? ICMRने. फुल फॉर्म काय? इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, आणि वर्तमानमधील महासंचालक आहेत राजीव बहल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य हॉस्टाईल ॲक्टिव्हिटी वॉच कर्नल HAWK हॉक म्हटलं तरी काय हरकत नाही, ही वन आणि वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली सुरू करणारे तिसरे भारतीय राज्य बनलेले आहे? पर्याय क्रमांक बी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हॉंग HAWK याचा फुल फॉर्म काय आहे? हॉस्टाईल ॲक्टिव्हिटी वॉच कर्नल. ठीक आहे. कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे हे वन आणि वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली? तर अशा प्रकारचं सिस्टीम सुरू करणारं तिसरं भारतीय राज्य ठरलं आहे तमिळनाडू. तर तमिळनाडूबद्दल लगेच चर्चा करूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झाली. मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुखुर्ती, आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत मेत्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न, युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये पहिली बैठक कोठे झालेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, अलास्का USA या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, जे काय रशियाचे प्रेसिडेंट आहेत आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत यांची या ठिकाणी संयुक्तपणे बैठक झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरामध्ये बांधले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक डी, बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. आसन क्षमतेच्या बाबतीमध्ये, सिटिंग कॅपॅसिटीच्या बाबतीमध्ये भारतातील सर्वात मोठे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम आहे.
गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी हे स्थित आहे. या भव्य क्रिकेट स्टेडियमची 2025 पर्यंत अंदाजे 1,32,000 लोकांची क्षमता आहे, ज्यामुळे ते केवळ भारतातील सर्वात मोठे स्टेडियमच नाही तर आसन क्षमतेच्या बाबतीमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम बनलेलं आहे. आणि बेंगलोरचे स्टेडियम 100 एकरवरती बांधले जाणार आहे. यासाठी 1650 कोटी रुपयाचा प्रकल्पाचा संपूर्ण खर्च कर्नाटक गृहनिर्माण मंडळाकडून उचलला जाणार आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, हवामान बदलामुळे जगातील पहिल्या नियोजित स्थलांतर योजनेअंतर्गत कोणता देश आपल्या लोकसंख्येचे स्थलांतर करत आहे? तर पर्याय क्रमांक सी, तुवालू नावाचा देश आहे. तो या ठिकाणी हवामान बदलामुळे जगातील पहिल्या नियोजित स्थलांतर योजनेअंतर्गत तुवालू नावाचा देश आपल्या लोकसंख्येचे स्थलांतर करत आहे, मायग्रेशन करत आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. तुवालू आपली लोकसंख्या ऑस्ट्रेलियाला हलवत आहे. ही योजना 2025 पासून सुरू होईल आणि या ठिकाणी दरवर्षी 280 तुवालू रहिवाशांना ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होण्याची परवानगी दिली जाणार आहे. पुढचा प्रश्न, बिहारमध्ये होणाऱ्या 12व्या पुरुष आशिया हॉकी कपचे शुभंकर काय आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चांद, CHAND. बरोबर, चांद हे रिप्रेझेंट काय करतं? तर टायगर, नॅशनल ॲनिमल आणि मेजर ध्यानचंद हॉकी लिजंड. बरोबर, या दोन गोष्टीच्या थ्रू हे या ठिकाणी रिप्रेझेंट करतं चांद. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी बिहारमध्ये होत आहे काय? तर 12व्या पुरुष आशिया हॉकी कपचं उद्घाटन. ठीक आहे, तर जाता जाता बिहारबद्दल एकदा चर्चा करून जाऊया. स्थापना झाली 22 मार्च 1912ला. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना. या ठिकाणी 2-3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, वाल्मिकी, राजगीर आणि कान्हवर, आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोण गल्फ कोऑपरेशन काउन्सिल ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स अंतर्गत लक्झरी डिप्लोमसीमध्ये इंडिया ट्रेड कमिशनर म्हणून नियुक्त होणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक ए, जिनत कुरेशी असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून अधिकृतपणे घोषित केलेले आहे, ऑफिशियली डिक्लेअर केलेला आहे? राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र की तमिळनाडू? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला बरेच दिवस असतात, जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे यांची जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह, 6 ऑगस्टला हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस, 8 ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2025ला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 79व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर?